वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आपण या व्हिडिओमध्ये सी प्रोग्रामिंग लँग्वेज याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत। तर सी प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे नेमकी काय आणि ही कशासाठी यूज करता, याची फ्युचर्स काय, ही कशा पद्धतीने यूज करता, तर ही सर्व माहिती आपण आज ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर सी प्रोग्रामिंग लँग्वेज ही एक जनरल पर्पज स्ट्रक्चरल अँड प्रोसिजर लँग्वेज आहे, जी डेव्हलप झालेली आहे 1970मध्ये, जी डेनिस रिच यांनी डेव्हलप केलेली आहे बेल लॅबोरेटरीजमध्ये। आणि ही लँग्वेज यूज केली जाते सिस्टीम सॉफ्टवेअरसाठी, सिस्टमिक प्रोग्रामिंगसाठी अँड पर्टिक्युलरली फॉर रायटिंग द युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम। वेगवेगळे प्रकारचे सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी देखील ही लँग्वेज यूज केली जाते। तर सी प्रोग्रामिंगचे फ्युचर्स आहे, ही लँग्वेज सिंपल अँड इफिशियंट आहे, पोर्टेबल आहे, स्ट्रक्चरल लँग्वेज आहे, रिच लायब्ररी, फास्ट अँड पॉवरफुल, लो लेवल ॲक्सेस, मॉड्युलर अँड मशीन इंडिपेंडंट बट नॉट प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट। तर हे सर्व ह्या सी लँग्वेजचे बेसिक असे फीचर्स आहेत। तर आता आपण पुढे बघूया स्ट्रक्चर काय आहे सी प्रोग्रामचं। तर सी प्रोग्राममध्ये ह्या फर्स्ट 2 हेडर फाईल असतात, इन्क्लूड studio.h अँड इन्क्लूड conio.h, ह्या मेन हेडर फाईल आहेत। सेकंड आहे इंटिजर मेन मेथड, ही मेन फंक्शन आहे, इथूनच सी प्रोग्राम हा एक्झिक्यूट होणं स्टार्ट होतं, एक्झिक्युशन स्टार्ट फ्रॉम मेन मेथड। थर्ड आहे प्रिंटएफ स्टेटमेंट, कोणता पण मेसेज आपण प्रिंटएफमध्ये प्रिंट करतो, अँड रिटर्न स्टेटमेंट। थँक्यू।